श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे आनंदी पहाटमध्ये. अंघोळ झालती, स्वयंपाक उरकून घेतला, त्याच्यानंतर चहा केला. चहा बिस्किट खात होते कारण मला जायचं होतं एका क्लायंटकडे मेकअप करून द्यायला. मेकअपचं प्रोडक्ट सगळं त्यांचंच होतं, मला फक्त हेअरचं घेऊन जायचं होतं. ड्रेस चेंज करून घेतला चहा झाला की, आणि क्रीम लावत होते. माझं मॉइश्चरायझर क्रीम संपलं म्हणून मी परवा डीमार्टमध्ये गेलते आणायला, तर ते क्रीम मला तिथं मिळाले नाही म्हणून दुसरंच घेऊन आले. तर ते काय फारसं आवडलं नाही मला, कारण ते 3 in 1 होतं. SPF सिरम आणि मॉइश्चरायझर असं होतं. पण ते मी आज लावून पाहिलं तर त्याच्याने स्किन खूपच ड्राय झाली माझी. त्याच्यामुळे पावडर वगैरे नाही लावली, फक्त लिप बाम लावला आणि केस विंचरून घेतले. केस विंचरता विंचरता खाली हेअरफॉल होत होता हे दिसलं, कारण घरात कायरा आहे आणि कायराला काही खायला दिलं तर ते पहिलं खाली टाकते प्लेटमधनं आणि मग खाते. तर केस तोंडात जातात आणि मग त्या उलट्या वगैरे करतात. त्याच्यामुळे मग खाली पडायला लागले केस, हेअरफॉल होतोच आपला. तर मग मी दाराच्या बाहेर केस विंचरायला गेले आणि त्याच्यानंतर खाली पडलेले केस गोळा करून घेतले आणि मी बनच घालते. तुम्ही बऱ्याच ब्लॉगमध्ये पाहिलं असेल की माझा बनच आहे. वेणी आणि पोनी असं मी घालत नाही, कारण वेणी फक्त मी साडीवर घालते आणि गावाला वगैरे जायचं असेल तरच, काही काम नसेल तर. कारण मी वेणी किंवा पोनी घातलं तर मला काम सुचत नाही. मी पहिल्यापासून बनच घालते, त्याची सवय झालेली आहे मला. तर क्लायंटचं प्रोडक्ट त्यांच्याकडेच आहे, तर मी ते फक्त माझं हेअरचं घेऊन जाणार आहे. चहा घेऊन झालाय, बन घातला. बन घालून झालं की एकदा झाडून घेतलं घर आणि मग मी आता निघणारच होते. 10 मिनिटं वेळ होता म्हणून मी जरा बसणार होते. तर बाहेर बारीक बारीक पाऊस सुरू झाला होता म्हणून बन घातला पटकन आणि मग निघणारच होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असं माझं आजचं रुटीन होतं. बाय. किती ना बोलेगी.